याला फोन कोणाचा आला? हॅलो, हा, कोण बोलतोय? मी अण्णा पातळहागे बोलतोय. कोण बोलतोय? अरे काय ऐकायत नाही का? मी अण्णा पातळहागे. हसाय का लागलाय? अहो अण्णा, तुमचं नाव अण्णा आहे ना, मग हे पातळ काय आणलंय तुम्ही? अहो ते माझं का नाही आडनावच आहे. अहो ते तुमचं लग्नाचा विषय चालला होता का परवा? हा, ते तुमचं काय शेवटी तुमची काय इच्छा आहे? माझी काय इच्छा पोरगी करायची आहे मला. अरे करायचे पण ते नाही म्हणते ती गे. अल्ला का काय झालंय काय त्यांना? अरे माझ्याकडे बघा लागा नो, एक बघा रुबाबदार, मी दिसतोय कसा बघा, ती टकाटक मध्ये दिसतोय, बॉडी बिडी टकाटक आहे का काय कुणाकडं ही? अरे अशी पर्सनॅलिटी का नाही कोणाची आहे का? मी कसा दिसतोय बघा, द्यायला तर तुम्हाला नाकार कसं देते ते? अहो तुमच्याकडे आहे काय तेवढं मला सांगा की. हाय काय? हा, लगा 4 गाड्या आहेत त्या दारा पुढं, 100 एकर जमीन आहे. अहो नाद खोळा या अण्णा पातळहागेचा. अहो पण तरी पण ती पोरगी नाही म्हणत्या, लगीन करत नाही म्हणत्या तुमच्या संग. अहो पर त्या पोरीला काय अडचण आहे? असली का नाही, असला का नाही, राजबिंड का नाही, मिळेल का तिला? अहो काय राजबेटा अन्ना लागलाय सांगाय तुम्ही. तुमच्या वडिलाकडे 100 एकर जमीन आहे, तुमच्या दारा 4 गाड्या आहेत, त्या मोठा बंगला आहे, अजून पण अकाउंटवर 5-10 कोटी रुपये पडून आहेत. हे सगळं मला माहित आहे. हो, नवीन काय सांगा तुम्ही? नवीन दुसरं काय आहे तेवढं सांगा. तुम्ही काय करताय तेवढं सांगा. अहो एखाद्याने नाही ते बॅलन्स बघून का नाही बँकेतला का नाही त्याने दिला असते. पोरगी टकाटक मध्ये लागा राव, हे दिसाय का दिसतोय? अहो हे असल्या का नाही बघा रुबाबदार. हा, अरे कसला रुबाबदार? कपाळावर केस नाही, ती डोक्यावर तुझ्या डेरी वाढल्या 3 फूट लागला सांगायला. हे खाण्यापिण्याचं हे आहे. अरे कुणाचं आहे का हे? बघा अण्णा, तुम्ही ज्या घमेंडीने म्हणताय 100 एकर जमीन आहे, दारात 4 गाड्या आहेत, त्या बंगला आहे, बँकेत बॅलन्स आहे 5-10 कोटी रुपये, पण त्या वडिलांना तुम्हाला हे सगळं दिलंय म्हणून तयार झालेली, पण शेवटी त्या मुलीला पत्रिका छापताना कळलं. काय कळलं? की तुमचं नाव पातळहागे आहे म्हणून. अहो मग काय झालं? अहो अण्णा पातळहागे म्हणते ती काय? मी काय अरे काय मी काय पातळ हाकतो काय? अहो तुमचं सगळं खरं आहे. हो पण ती पोरगी काय म्हणते माहिती आहे का? माझ्या मैत्रिणी विचारलं, अगं तुझं पाहुण्या लग्न नवऱ्याचं नाव काय, कुठं दिली म्हणते, तर मी त्यांना सांगू अण्णा पातळहागेला दिली म्हणून. अहो मी का नाही, अहो नाव आहे म्हणून का मी काय पातळ हाकतोय? घट्ट झ्या लागतोय. रे बाबा, तुम्ही कुठं कसला हाकताय ते बघा. पातळ हाकताय का डरगात, आम्हाला बघायची गरज नाही. त्याचा विषय घेऊ नका. हो, नाव तुमचं बेकार आहे म्हणून म्हणते ती या पातळहागेला पोरगी नाही. ती पोरगी म्हणत्या माझं नाव ऐश्वर्या, उद्या लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या पातळहागे म्हणल्यावर कसं वाटतंय सांगा बरं बघू. नावावर काय हो, पैसा बॅलन्स बघा की 4 गाड्याच्या दारात. अहो टकाटक बंगला आहे, काय नुसते दिसायला काय रुबाबदार. आम्ही दिसाय कसा दिसतोय बघा बर. ते ऐश्वर्या काय म्हणते माहिती आहे का? तुम्ही जेवढी तुमची इस्टेट आहे, बँकेत संपत्ती आहे, गाड्या आहे, त्या गाड्या खाली हातरा त्यावर पातळ हागत जावा म्हणत्या, पण मला तुमच्या संग लग्न करायचं नाही म्हणत्या. काय राव काय झालंय काय त्या पुरीला राव? अहो बँकेत बघा 2-4 कोट पडले, तर दारात का नाही गाड्या बघा, 100 एकर जमीन बघा, दिसतोय कसा मी टकाटक. अहो तुमची जमीन आणि गाड्या ते बघत नाही, त्यांना फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तुमचं नाव पातळहागे आहे. पातळहागे. अहो पातळ हागे मी काय पातळ हाकतो काय रे? लय ताल करू नका. त्या वडिलाच्या संपत्तीवर जाय म्हणून तुमचं लग्न होत आहे, सगळं झालंय. 100 एकर जमीन आहे, 4 गाड्या आहेत, त्या बंगला आहे, अजून पुन्हा बँकेत अकाउंटवर 5-10 कोटी रुपये आहेत म्हणून ती होय म्हणली होती. पण ज्यावेळेला तिला कळलं त्या ऐश्वर्याला की तुमचं नाव अण्णा पातळहागे आहे म्हणून, त्यावेळेला ती पोरगी म्हणली आम्ही लग्न मी करणार नाही. लग्न कोणाला करायचं असलं तर करा जावा, नसेल तर त्याने पातळ हागू द्या, नाही घट हागू द्या, आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही. काय ते पोरगे राव, ते पोरीला म्हणावं असला का नाही राजबिंड तुला कसा मिळेल रे? आणि दिसाय कसा दिसतोय बघ टकाटक मध्ये. आणि काय अण्णा तुम्ही पण राव टोपी बी घालून तयार बसलाय, गुडघ्याला बाशिंग बांधून. जरा नाव बदललं येत असलं तर बघा, मग लग्न होईल बघा, नाही तर लग्न होत नाही तुमचं. पातळहागे आडनाव लावून लग्न होत नाही बघा. अहो नाव माझं सगळीकडे प्रसिद्ध आहे.
पातळ हागे मग काय नाव आहे टाकाटक म्हणजे तुम्ही म्हणताय काय मी काय पातळ हागतो काय ते म्हणत्या पातळ हागू देणार नाही उद्या पातळ नसलं तरी बी हागे नाव सुद्धा चालत नाही आपल्याला हागे कुठं मग ऐश्वर्या हागे असते का कुठं म्हणजे नाही काय तू काय बाथरूमला जातेस का नाही म्हणा पातळ बितळ हागतेस का नाही कावा अरे बाबा ते हाग्याचा विषय नाही हो आडनाव पातळ हागे ते चालत नाही म्हणत्या प्रत्येकाला डिसेंट्री वगैरे लागत असते पित्त झालं का ते होत असते नावाचा प्रॉब्लेम आहे मग तुम्ही जाऊच नका ना त्या ह्याला नाही विषय असा आहे बघा ती पोरगी नाही म्हणत्या तुम्ही दुसऱ्या एखादी पोरगी बघा लग्न करून टाका त्यांच्या नादाला लागू नका तुम्ही नाही लागत जावा काय असली का नाही ठिकाण पोत्याने मिळते रे पोत्यानं आणा नाही तर 5-10 आणा त्याचा विषय नाही नसेल तर ती पोरगी म्हणते आडनाव बदला कशाला नाही आडनाव बिडनाव बदलत नाही मी अहो नाव माझं प्रसिद्ध झालंय उद्या प्रसिद्ध झालं तर मग ठीक आहे तुमच्या सोयीनं बघा तुम्ही चालते जाऊ द्या हा ठीक आहे